जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. गेले 6-7 दिवस मी बाहेर होतो. माझं व्याख्यान होतं एका ठिकाणी. मी तिथे गेलेलो होतो. कुलदेवीच्या दर्शनाला गेलो. बऱ्याच ठिकाणी मी फिरलो. या दरम्यान एक दंगल झाली नागपूरला आणि औरंगजेबाच्या कबरीचा विषय सुद्धा झाला. या विषयावर मी भाष्य करणार होतो, पण मला वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे मी त्यावर बोलायचं राहिलं. पण या 7 दिवसांमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्या बाहेर. बऱ्याचशा गोष्टींचं निरीक्षण केलं आणि सोबतच त्या दंगलीनंतर जे पडसाद उमटले ते पडसाद सुद्धा मी पाहतोय. ते पडसाद अशा प्रकारचे आहेत की आता झालं संघ भाजपा यशस्वी, दंगल घडवून आणलीच, अनाजी पंतांनी दंगल घडवलीच, अशा आशयाचे मी काही प्रतिक्रिया बघितल्या. विरोधकांना एक वाव मिळतो, बोट ठेवायला जागा मिळते आणि नावं ठेवायला जागा मिळते की बघा संघ भाजपाच्या काळामध्ये कशा पद्धतीने इन्स्टिगेट केलं जातं औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढून साध्या भोळ्या यवनांना, साध्या भोळ्या मुसलमानांना त्यांना प्रवृत्त केलं जातं दंगली करण्यासाठी. आणि हे बिचारे साधे भोळे यवन अशा पद्धतीने दगडफेक करतात, दंगली करतात आणि हे आता रोजचं झालं. हे नेहमी रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था आपल्या देशाची, देशवासियांची झालेली आहे. याला सोबत दुसरा एक अँगल असा आहे की त्याच्यामध्ये योगींसोबत तुलना केली जाते फडणवीसांची आणि त्यांच्यावर दोषारोपण केलं जातं की आम्हाला योगींसारखी अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे दंगली तर होणारच, दंगली होणारच, निर्विवाद होणार. ते काँग्रेस असो की भाजप असो, अस्थिरता, अराजकता पसरवण्याचं काम समाजकंटक कायमस्वरूपी करत राहणार आहे. पण त्याला आळा बसण्यासाठी त्याच्यानंतर जी कार्यवाही होते ती जर का योग्य पद्धतीने झाली, ती जर का कठोर झाली, तर अशा पद्धतीच्या दंगलींना आळा बसून सज्जनांना, ज्या सज्जनांनी तुम्हाला मतदान केलंय, ज्या सज्जनांना तुमचं सरकार केंद्रामध्ये आणि तुमचं सरकार राज्यामध्ये हवं आहे, त्यांना सुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये निर्माण करण्यासाठी तुम्हाला कठोरातली कठोर पावलं उचलावी लागतील. त्याच्यामुळे तुमच्यावर टीका होते आणि ती टीका होत असताना पक्षांधता आणि पक्षभक्ती सुद्धा बघायला मिळते आणि समस्त हिंदूंवर त्याचं दोषारोपण केलं जातं. घरात बसून व्हिडिओ करणारे, सोशल मीडियावर बोटं चालवणारे, तुम्ही काय करताय, ते राज्य चालवतायत. बरं, हे पक्षांध आणि असं बोलणारे ते स्वतः पण काहीच करत नाही, ते पण तेच करतायत. तर विषय असा आहे की ह्या दोन्ही गोष्टींकडे आपण बघणं गरजेचं आहे की खरोखर समाजाच्या काय अपेक्षा आहेत आणि खरोखर ही दंगल संघ भाजपानं पेटवलेली आहे का, हा असंतोष संघ भाजपाने निर्माण केलेला आहे का, आणि भाजपाची सत्तेतल्या याच्यावरची जी आता जी भूमिका आलेली आहे ती खरोखर स्तुत्य आहे का, सराहनीय आहे का. तर ह्या गोष्टींवर बोलणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे की मी जे 7 दिवसात निरीक्षण केलं ते तुम्हाला सांगतो. प्रचंड मुस्लिम वस्त्या वाढलेल्या आहेत. तुम्ही डोळे झाकू करा तिकडे, मांजर डोळे मिटून दूध पितेय, त्यामुळे तिला असं वाटतंय की बाबा मला कोणी बघत नाहीये. तुकाराम बीजचा कार्यक्रम झाला. आमचा हिंदू समाज व्यस्त आहे खून, हत्या की वैकुंठ गमन हे भांडतायत. आमचा हिंदू समाज व्यस्त आहे की औरंगजेब किती छान होता, किती चांगला होता, तो किती किती महान होता, त्याने काय काय चांगली कामं केलेली आहेत. आमचा हिंदू समाज व्यस्त आहे की बाबा औरंगजेबाची कबर उखडायची आहे, कोणी म्हणते ती ठेवायची आहे. आम्ही एकामेकात लंगोट बांधून एकामेकाशी कुस्त्या खेळतोय. दुसरीकडे मी पाहतो की मी वाड्या वस्त्यांमध्ये जातो, रमजानचा महिना आहे, विदर्भामध्ये मी फिरलो. मला आठवते, माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे लहानपणीची, एवढ्या टोप्या दिसत नव्हत्या, जाडीदार टोप्या. अचानक ही कट्टरता, एवढे बुरखे दिसत नव्हते लहानपणी. अचानक हा उन्माद जो आलाय, नाशिकमधला तो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, फॅमिलीला मारहाण केली मुसलमानांनी होळी खेळून आलेल्या, किंवा अशा हजारो शेकडो घटना आपल्या आजूबाजूला होत आहेत. तो नांदेड सिटीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, मारो हिंदुओं को मारो, मजेशीर आहे, हिंदुओं को मारो. मी त्याला कमेंट केली खाली, हो हिंदुओं को मारो, वो मरने की लायक आहे. तेच लायकी झाली आपल्यांची. हे जे चौफेर घडतंय आणि बारामतीच्या याच्यावर रसदीवर पोचलेले बोके आम्हाला शानपणा शिकवतायत की अरे वैकुंठ गमन झालं नाही, खून झाला, ह्याच लोकांनी खून केला. एक बाई आली थोबाड उचकटत आणि तिला धड अभंग सुद्धा वाचता येत नाहीत तुकोबांचे, हे कुठल्या तरी अभंगाचं प्रमाण घेते. अशी नसते रे बाबा गाथा. तो तुमच्या बसचा रोग नाहीये. काल परवा मला एका बदली ड्रायव्हरनं फोन केला, आमच्या पोखरकर साहेबांबद्दल, अरे तुझ्या आईचे नवरे असतील ते,
आमच्या शेखबद्दल, त्या पैगंबर शेखबद्दल तुम्ही असे बोलता. अरे आपण व्यक्तिगत उत्कर्ष साधा रे, आपण ड्रायव्हर आहोत. आपली लायकी, मी हाड म्हटलं ठेव फोन. तुला उत्तर देऊ का मी? ड्रायव्हर असणं गुन्हा नाही आहे. माझे वडील पण होते. आमच्या कुटुंबामध्ये बऱ्याच लोकांनी, पण आता त्यांनी उत्कर्ष केलाय, प्रगती केली आहे, स्वतःचा उत्कर्ष साधलाय. ड्रायव्हर्स राहा, पण स्वतःच्या गाड्या विकत घ्या. अभिमानाची गोष्ट आहे ते. पण त्याच्यासाठी तुला त्याच्यातून डोकं काढावं लागेल बाळा. काही भलं झालं नाही आपलं ह्या राजकारणानं. पोखरकर साहेब तुझ्या तोंडात घास नाही भरून देणार आहे. पैगंबर शेख साहेब तुला तुझं ढुंगण धुवून देणार नाहीये, तुला हातानं धुवावं लागेल. तर ही भडवेगिरी आपण बंद केली पाहिजे. ही हुजरेगिरी आपण बंद केली पाहिजे. हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपला व्यक्तिगत उत्कर्ष, अरे आमच्या धर्माला तुम्ही शिव्या देताय, आमच्या कीर्तनकारांना तुम्ही शिव्या देताय, त्यांच्या विरोधात बोलणं आमचं कर्तव्य आहे. आणि आम्ही आमचा उत्कर्ष साधून या गोष्टी करतोय. भिकाऱ्याच्या वैराग्याला किंमत नसते. मी हे काम सुरू केलं आणि जेव्हा माझं काम सोडलं ना, तेव्हा सुद्धा मी चांगला कमावत होतो. तर विषय हा आहे की आम्ही जेव्हा हे मांजर बोक्याची कुस्ती खेळतोय, तेव्हा आमच्या लक्षात येतंय का की आजूबाजूला यांची संख्या, यांचा उन्माद, यांचा माज हे किती वाढलेलं आहे. किती दिवस आम्ही डोळे झाकून राहणार आहे, किती दिवस आम्ही तिकडे दुर्लक्ष करणार आहे, तिकडे बघणार सुद्धा नाही. किती लवजियाच्या केसेस होत आहेत, किती ठिकाणी खूप काही बघितलं मी ह्या दिवसांमध्ये. त्या सगळ्या ठिकाणी गेलो जिथे मी लहानपणी असायचो, आणि तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. भरपूर फरक पडलेला आहे. पुढच्या 10 वर्षानंतर अजूनही खूप जास्त फरक पडेल. मग हिंदूंनी 15-15 लेकरं जन्माला घाला, हे काही त्याच्यासाठी सोल्युशन नाही. आपल्याला सोल्युशन आहे निष्ठा जन्माला घालणे. माझ्या समाजामध्ये धर्माच्या प्रती निष्ठाच नाहीये. माझ्या समाजात धर्माप्रती प्रेमच नाहीये. आमची पोरं पटापट कॅप्चर होतात. ज्या जो बफर झोन आहे आमच्या, ज्याला धर्माशी काही देणं घेणं नाही, ज्याला हिंदू मुसलमानशी काही देणं घेणं नाही, हा डावीकडे जास्त ओढला जातो, त्याला वळवलं जाते डावीकडे. तो बफर झोन आम्हाला कॅप्चर करायचा आहे. पण ते आम्ही करतोय का, त्याच्यात आम्ही सपशेल अपयशी ठरतोय. सोबत ही जी लोक आरोप करतायत की बाबा संघ भाजपाने दंगल घडवली, मी मान्य केलं समजा 5 मिनिटासाठी आपण, ठीक आहे, संघ भाजपाने दंगल पेटवली, इन्स्टिगेट केले, त्यांना प्रवृत्त केलं. पण ते प्रवृत्त का झाले? त्यांना स्वतःची अकली नाही येत का? म्हणजे उद्या चालून जर का बलात्कार करणाऱ्याने ही सबब जर का कोर्टात दिली, मध्यंतरी एका डायरेक्टरने दिली होती ही सबब, तो ट्रोल झाला खूप की बाबा बलात्कार करणाऱ्याची सुद्धा मानसिकता समजून घेतली पाहिजे, तो सुद्धा भरून बसलेला असतो. पोरांना पोरी भेटत नाही आहेत, लग्न होत नाही आहेत, मुलींची संख्या कमी झालेली आहे, वेश्यागमन करायचं तर तिथं पोरं बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत वेश्यागमन करायला. हे सबबी देऊन तुम्ही बलात्काराचं समर्थन करणार का? करतील भविष्यात. ह्या बलात्काराचे सुद्धा समर्थन होणारच आहे. बलात्काराचं समर्थन होत आहे. तर तुम्ही रावण नावाची कादंबरी जर का वाचली त्या शरद तांदळीची, तर डाव्या लेखकांचे आणि डाव्या लेखकांच्या वाचकांचे विचार किती घृणास्पद आहेत. त्यामध्ये रावणाने जे बलात्कार केला रंभेचा, स्वतःच्या सुनेचा, त्याचं खूप छान वर्णन केलेलं आहे तिथं, पॉर्नोग्राफिकल, आणि त्याला लोकांनी थम्स अप केलेलं आहे. वा, किती छान कादंबरी आहे. म्हणजे बलात्काराला जस्टिफाय करणारी मानसिकता सुद्धा माझ्या समाजामध्ये आलेली आहे की सवर्णांचा किंवा उच्चवर्णीयांच्या मुलींचा बलात्कार केला गेला पाहिजे, तो न्याय आहे आणि ती न्याय्य गोष्ट आहे. म्हणजे शरीरापेक्षा मन तृप्त झालं, असं त्या कादंबरीतलं एक वाक्य आहे. तर हे बलात्काराचं समर्थन सुद्धा माझ्या समाजाकडून होत आहे. त्याच पद्धतीनं हे भरकटलेले तरुण जे आहेत की बाबा त्यांच्या औरंगजेबाला तुम्ही नाव ठेवलं तर ते तर बाबा दगड मारतीलच. ते अभिषेक उपमन्यू नावाचा एक कॉमेडियन आहे. तो कॉमेडियन सावधान इंडियावर टीका, म्हणजे ते क्रिटिसाइज करताना सावधान इंडिया शोला, म्हणजे गमतीच्या याच्यात तो म्हणत होता की बाबा सावधान इंडियामध्ये एक वाक्य येतं, क्राईम पेट्रोलमध्ये एक वाक्य येतं म्हणे की सावधान रहे, सतर्क रहे. मला वाटतं सावधान इंडियातच येतं, मला काही एक्झॅक्टली माहित नाही. तर तो म्हणते अच्छा हमें सावधान रहना है, वो तो गला काटने वाला काटेगा ही, हमें तू क्यों गला लेके बाहर निकला, हमें सावधान रहना है, हमें सतर्क रहना है. तो जो कपाट तो कॉमेडी करतोय. म्हणजे चालत गळा कापणारा कापून जातोय आणि ज्याचा कापला तो त्याला शिकवलं जाते की तू सतर्क राहा. कापणारे तर कापतीलच, मुसलमान दगडफेक करतीलच, ते दंगल करतीलच. तुम्ही कशाला इन्स्टिगेट करता त्यांना? तुम्ही कशाला त्यांच्या विरोधात बोलता? ते तर करतीलच, सरतन से जुदा. ही जी मूर्ख मानसिकता, विदर्भाच्या भाषेत ही भैताळ मानसिकता ज्या लोकांनी पेरलेली आहे समाजामध्ये की बाबा ती तर साधी बोळी आहेत तरुण, ती तर दगडफेक करतीलच, कशी गोष्ट करतात, ती तर तुमच्या मुली उचलतीलच, त्यांचा अधिकार आहे तो, ते बिचारे साधे बोळे आहेत. दे आर नॉट वेल अक्वाइंटेड विथ अवर कल्चर, अवर लॉ अँड काय म्हणतो, लॉ अँड ऑर्डर. आपल्या लॉ अँड ऑर्डर सोबत ते इतके अक्वाइंटेड नाही आहेत.
ते फक्त कुराण शरीफला मानतात किंवा त्यांना फक्त तेवढं समजते, बिचारे अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, असं म्हणून चालणार आहे का? ज्या पद्धतीनं दंगली ते घडवतात, ज्या पद्धतीनं हिंसा ते करतात, त्या हिंसेचा साधा निषेधही माझ्या समाजाकडून केला जात नाहीये. त्याच्यातही त्यांचीच बाजू उचलल्या जाते की बघा संघ भाजपानं दंगल भडकवलेली आहे. आपल्याला थोडीशी लाज आहे का? थोडीशी शरम आपल्याला आहे का? थोडीशी लज्जा आपल्यात आहे का? मध्यंतरी एका ठिकाणी पुसदला संभाजी ब्रिगेडच्या एका तरुणाला मुसलमानांनी मारहाण केली होती, त्याच्या गाडीवरचा संभाजी महाराजांचा लोगो बघून. आता त्यांना सांगितलं नसेल का त्यांना, अरे मी तुमचाच आहे रे बाबा, माझं फक्त कापलेला नाही आहे शेंडा, पण मी तुमचाच आहे, तुमच्यासाठी काम करतो. पण त्यांनी हाणला त्याला, चांगलं चोपलं. अलीकडे सुद्धा एक घटना घडली, त्यात सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला मुसलमानांनी मारलं. तर ह्या ज्या घटना घडतात तेव्हा तुम्ही त्यांना नाही सांगू शकत, अरे मी तुमचाच आहे, माझा म्हणजे त्यांना ते बोलून नाही दाखवू शकत ना पब्लिकली की आमचा बाबा अब्दुलच आहे म्हणून. पण तरीही मार खातात ती लोक. त्यांनी समजून घेतलं पाहिजे हे की बाबा हो, काहीही केलं तरी तुम्हाला ही अराजक आक्रमक मानसिकता, ही रानटी मानसिकता थोपवावी लागणार आहे. याच्या विरोधात आपल्याला बोलावं लागणार आहे, भाष्य करावं लागणार आहे. आता दुसरा मुद्दा की ही पक्षांधता जी आमच्यामध्ये आहे की आम्हाला अपेक्षा आहे योगींच्या बुलडोझरची, तर आमची अपेक्षा चुकीची आहे का? आम्हाला सांगा की नाही तुमची अपेक्षा चुकीची आहे. हा देश, हा महाराष्ट्र लॉ अँड ऑर्डरनुसारच चालेल, जो कायदा असेल त्याच्यानुसारच चालेल. आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करणार नाही, आम्ही त्यांना पकडू, बघू बाबा त्यांना काय करायचंय. तर PFIचे लोक पुण्यात येऊन नारे देतील, आम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करणार नाही. आम्ही लाठीचार्ज करू फटाके फोडणाऱ्यांवर, आम्ही लाठीचार्ज करू भारत जिंकल्याचं सेलिब्रेशन करणाऱ्यांवर, आम्ही लाठीचार्ज करू होळी खेळणाऱ्यांवर. हे असं सांगा ना तुम्ही बाबा, मग आम्ही पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम विचार करू तुम्हाला मत द्यायचं का नाही. प्रत्येक ठिकाणी एक अकाउंट आहे जे नेहमीच पक्षांत भूमिका घेत असतं. ते देवाभाऊंची बाजू घेताना योगींना पोस्टर बॉय म्हणून संबोधतंय. असं नाही चालणार ना भैया. हा, म्हणजे तू देवाभाऊची बाजू घेता घेता तू योगींनाच पोस्टर बॉय म्हणतोयस. रोष ओढून घेऊ नका समाजाचा, रोष ओढून घेऊ नका. कसं आहे माहित आहे का की तुम्ही ज्या लोकांना म्हणताय ना की बाबा तुम्ही इथे बसून फक्त बोटो चालवताय, ते राज्य करणं किती कठीण असतं, काय कठीण असतं, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांची भाषा आहे, शरद पवार गटाची. की जेव्हा आम्ही त्यांना म्हणायचो की बाबा एवढी ही मुस्लिम वस्ती ह्या मालेगावमध्ये एवढं वाढतं, तेव्हा ते म्हणतात की तिथे बसून, मग तुमची जर का तीच उत्तरं असतील मग तुम्ही तिथं बसले कशाला उपटायला खेतमे का गवत. बरोबर आहे. मग आमच्या त्या अपेक्षा असतीलच ना. लोकांची अपेक्षा काय आहे, सुरक्षा अपेक्षा आहे ना लोकांची, की त्यांना सुरक्षा भेटली पाहिजे. तुम्ही काय बेंबीच्या देठापासून खरडून खरडून तुम्ही त्यांची बाजू उचलण्यात, अरे टीका तुम्हालाच कराव्या लागणार आहेत, टीका आपल्यालाच कराव्या लागणार आहेत. आपल्या टीका त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते ऍक्शन मोडमध्ये येतील, आम्हाला काहीतरी डोळ्याने बघायला भेटेल, आम्हाला सुद्धा त्यांची बाजू उचलून धरता येईल. आम्हाला ऍक्शन बघायची आहे रे, आम्हाला सुरक्षितता बघायची आहे, आमच्या आया बहिणींची सुरक्षितता, आमच्या लोकांची सुरक्षितता. येऊ द्या ना तो नाशिकचा व्हिडिओ की बाबा ज्यांनी त्या हिंदू याला मारहाण केली, होळी खेळून आलेल्या तरुण तरुणीला ज्यांनी मारहाण केली, बहीण भाऊ असतील एका कुटुंबातले होते ते, त्यांचे लंगडत चालतानाचे व्हिडिओ येऊ द्या ना, ते पसरू द्या ना समाज माध्यमांवर, होऊ द्या ना टीका की हा कायदा आहे का, अशा पद्धतीने मारहाण होत असते का. कोणाच्या पोटात दुखणार आहे, ज्यांच्या पोटात दुखायचं त्यांचं अधिकही दुखलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे ना, हे आपलं काम आहे ना. होऊ द्या ना. जशा ज्या पद्धतीने UP बिहारमधून आम्हाला व्हिडिओ बघायला मिळतात निस्तो नाबूद केल्याचे, ते बुलडोजरनं तोडल्याचे, त्यांचे हातपाय मोडल्याचे, तसं आम्हाला काहीतरी दिसू द्या ना. ती सुरक्षिततेची भावना या समाजामध्ये भिनू द्या ना तुम्ही. लोकांच्या मनामध्ये ती सुरक्षिततेची भावना आली पाहिजे. औरंगजेबाच्या थडग्याचं काय करायचं ते करू द्या, पण औरंगजेबाच्या थडग्याच्या उदात्तीकरणाची ही मानसिकता आपल्याला तोडली पाहिजे, आपल्याला ही दाबून टाकली पाहिजे, त्याच्यावर आपल्याला बुलडोजर फिरवायचा आहे, ती मानसिकता संपवायची आहे, मातीत घालायची आहे. ही एवढी गोष्ट, एवढी अपेक्षा आम्ही करू नये का तुमच्याकडून? हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला पक्षांध लोकांना. ही अपेक्षा झालीच पाहिजे, भाजपावर टीका झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, निर्विवाद भाजपावर टीका झालीच पाहिजे. कारण की आपण त्यांना टीका करण्यासाठीच निवडून दिलं, त्यांना कान टोचले, त्यांचे कान उपटले तरच ते काम करणार आहे. ज्या पद्धतीने कुमार विश्वास म्हणतो की बाबा काँग्रेस हे डायबिटीज, काँग्रेस हा कॅन्सर आहे आणि आप हा एड्स आहे, त्या पद्धतीनं भाजपा हे डायबिटीज आहे म्हणे. डायबिटीज कंट्रोल केला जाऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला पळवावं लागेल, त्यांना पळवावं लागेल, त्यांच्या मागे लागावं लागेल. आणि मी कुमार विश्वासांच्या या वाक्यासोबत 100% सहमत आहे. तुम्ही यांच्या कानपिचक्या घेतल्या नाही, तुम्ही यांना टोचण्या दिल्या नाहीत ना, तर हे काहीच करणार नाहीत. उगाच भक्ती केल्यासारखं त्यांच्या चरणाशी बसून तुम्ही त्यांच्या नावाचा जप करून चालणार नाही बाळांनो. तुम्हाला त्यांना टोचावंच लागेल. त्यासाठी तोपर्यंत टोचावं लागेल जोपर्यंत अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत नाहीत. त्यासाठी त्यांना टोचावंच लागेल.
कशासाठी आपण निवडून दिलेला आहे? मोदी है तो मुमकिन है, देवाभाऊ करतील ते बरोबर, याच्यासाठी आपण निवडून दिलेला आहे का? अर्थातच नाही. आपण दिलेला आहे त्यांना निवडून की बाबा ह्या दंगली सदृश्य प्रकार समाजामध्ये घडू नये, समाजामध्ये एक सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. किंवा संघाच्या म्हणण्याप्रमाणे आज हा विषय संयुक्तिक नाहीये. औरंगजेब विषय संयुक्तिक नाहीये. मग कुठले विषय संयुक्तिक आहेत? तुम्ही नका ठरवू की कुठला विषय संयुक्तिक आहे, आणि तुम्ही ही सूचना पण नका करू. हे जनभावना आहे, जनप्रक्षोभ आहे. लोकांच्या भावना समजून घ्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा लोकांच्या जनभावनेवर आजपर्यंत मोठा झालेला आहे. हिंदूंच्या हितावर आणि हिंदूंच्या हिताची तुम्ही गोष्ट करता म्हणून मोठा झालेला आहे. औरंगजेब तेव्हाही संयुक्तिक होता, आजही आहे आणि तो भविष्यातही राहणार आहे. कारण की औरंगजेब ही वृत्ती आहे, ही प्रवृत्ती आहे, ही व्यक्ती नाही आहे. आज औरंगजेब हा संयुक्तिक नाही आहे, तर मग काय संयुक्तिक आहे? मग गांधी पण नाही आहे, किंवा मग तुम्ही जे काँग्रेसवर टीका करता ती पण संयुक्तिक नाही. आज त्याचा काय संबंध आहे? किंवा तुम्ही जेही मुद्दे घेता त्यातली कुठली गोष्ट, किंवा ते आमचा मुसलमानचा DNA काय, हे तरी कुठली संयुक्तिक गोष्ट तुम्ही केलेली? तर समस्या अशी आहे की मी नेहमी सांगतो की वरिष्ठांनी स्टेटमेंट करताना, वक्तव्य करताना जनभावनेचा विचार करणं, सामान्य लोकांचा विचार करणं खूप गरजेचं आहे, जे तुम्ही करत नाही आहात. तुम्ही गृहीत धरलेलं आहे, तुम्ही टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलं आहे. हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ही अशी गोष्ट होता कामा नये. त्याच्यामुळे सरतेशेवटी ही दंगल ज्या लोकांनी केलेली आहे त्या लोकांचा कुठल्याही पद्धतीचा पक्ष कोणीही घेता कामा नये. तुम्हाला भलेही बारामतीतून धान्याचे पोते तुमच्या घरात येत असतील, तुम्ही त्यांचं मीठ खाल्लं असेल पोत्याने, तरी सुद्धा. दुसरी गोष्ट म्हणजे या दंगलीच्या विरोधात भाष्य करताना सरकारवर होणारी टीका सुद्धा पक्षांधांना खपून घ्यावी लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यात चोंबडेपणा कुठल्याही संघटनेने करता कामा नये, भलेही ती हिंदुत्ववादी का असेना. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.